मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेचे कला वाणिज्य व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय सोयगाव तालुका मालेगाव जिल्हा नाशिक. विषय मराठी, युवक भारती, इयत्ता 12वी. विषय शिक्षक प्राध्यापक नितीन शेवाळे. आज आपण युवक भारती विषय मराठी इयत्ता 12वी या पाठ्यपुस्तकाच्या अंतरंगाविषयी माहिती मिळवणार आहोत. आपल्यासमोर मराठी युवक भारती इयत्ता 12वी पाठ्यपुस्तक आपल्यासमोर आहे. महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने पाठ्यपुस्तकाची निर्मिती करण्यात आली. मराठी भाषा तज्ज्ञ समिती, मराठी भाषा अभ्यास गट सदस्य, संयोजन, चित्रकार, मुखपृष्ठ, अक्षर जुळणी, निर्मिती, मुद्रक, मुद्रणादेश, प्रकाशक यांच्या सर्वांच्या प्रयत्नातून युवक भारती पाठ्यपुस्तकाची निर्मिती करण्यात आली. पाठ्यपुस्तकात भारताचे संविधान, राष्ट्रगीत, प्रतिज्ञा यांचा समावेश करण्यात आलेला आहे. प्रस्तावना. प्रिय विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही आता 12वीत आलात. तुमचे मनपूर्वक स्वागत. मराठी युवक भारती हे पाठ्यपुस्तक तुमच्या हाती सोपवताना अतिशय आनंद होत आहे. आपल्या जीवनात भाषेला विशेष महत्त्वाचे स्थान आहे. मराठी आपली राजभाषा आहे. त्यामुळे वैयक्तिक आणि सार्वजनिक जीवनात मराठीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. मराठी भाषेवर तुम्ही जितके चांगले प्रभुत्व मिळवाल तितके जीवनात यशस्वी होण्याच्या अधिक संधी तुम्हाला मिळत राहतील. त्या दृष्टीने उपयुक्त ठरू शकेल अशा प्रकारे या पाठ्यपुस्तकाची ही रचना केलेली आहे. या पाठ्यपुस्तकात 6 विभाग आहेत. पहिल्या 2 विभागातील गद्य, पद्य, पाठांच्या माध्यमातून नामवंत साहित्यिकांच्या साहित्यिक कृतींचा परिचय करून घेता त्या साहित्यामधील संस्कारांचे तुमची भाषा ही उत्तरोत्तर समृद्ध होत जाईल. हे साहित्य तुमच्या वैचारिक आणि कल्पनाशक्तीच्या विकासासाठी उपयुक्त ठरेल. या साहित्यामधील आशय तुम्हाला आजच्या जीवनातील समस्यांची जाणीव करून देईल. तसेच साहित्यिक कृतीमधील सौंदर्याचा आनंद घेत आपले जीवन अनुभव समृद्ध करण्याचा वास्तुपाठही तुम्हाला मिळेल. चित्रामुळे पाठ्यपुस्तकांचे स्वरूप अधिक आकर्षक झाले आहे. त्यामुळे आशयाचे आकलन अर्थपूर्ण आणि सुलभ होण्यास मदत होईल. 12वीमध्ये तुम्हाला कथा हा साहित्य प्रकार अभ्यासण्याची संधी मिळत आहे. या साहित्य प्रकारांची ओळख करून घेताना तुम्हाला या साहित्य प्रकारांच्या वैशिष्ट्यांनी युक्त 2 नामवंत कथाकारांच्या कथांचाही आस्वाद घेता येईल. मराठी भाषेच्या उपयोजनाचे क्षितिज दिवसेंदिवस विस्तारत आहे. त्यामधून अनेक व्यावसायिक संधी निर्माण होत आहेत. त्या दृष्टीने उपयुक्त ठरू शकतील अशा 4 घटकांचा समावेश उपयोजित मराठी या विभागात केला आहे. गद्य, पद्य, पाठ आणि त्यांच्या स्वाध्याय कृतीमधून विकसित झालेल्या भाषिक कौशल्यांचे वेगळ्या प्रकारे उपयोजन करण्याची संधी या विभागात उपलब्ध करून दिली आहे. व्याकरण आणि लेखन या भागातील व्याकरणाच्या घटकांची मांडणी कार्यात्मक पद्धतीने केल्यामुळे ते अधिक आकलन सुलभ झाले असल्याचे तुमच्या लक्षात येईल. हे व्याकरण घटक तुम्हाला भाषा अभ्यासासाठी आणि स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठीही मार्गदर्शक ठरतील. याच भागात तुम्हाला तुमचा परिचित निबंधही भेटेल. उत्तम निबंध
कसा लिहावा याचे अगदी नेमके मार्गदर्शन येथे तुम्हाला मिळू शकेल. परिशिष्ट आणि शब्दार्थ तुम्हाला भाषिक समृद्धीची दिशा दाखवतील. पाठ्यपुस्तकाच्या अंतरंगाविषयी या पृष्ठांमधील मार्गदर्शनामुळे तुमच्या अभ्यासात नेमकी दिशा मिळण्यास मदत होईल. पाठ्यपुस्तकातील साहित्यांचा आणि भाषेचा बारकाईने केलेला अभ्यास तुम्हाला स्वमत, अभिव्यक्ती आणि उपयोजन यांच्या विकासाच्या दृष्टीने अधिक समर्थ करू शकेल असा विश्वास वाटतो. विवेक गोसावी, संचालक, महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ, पुणे. भाषाविषयक क्षमता. प्रथम भाषा मराठी. इयत्ता 12वीच्या अखेरीस विद्यार्थ्यांमध्ये भाषिक विषयी पुढील क्षमता विकसित व्हाव्यात अशी अपेक्षा आहे. क्षेत्र: श्रवण, श्राव्य, दृकश्राव्य माध्यमातील व्याख्याने, चर्चा, परिसंवाद, मुलाखती, कथाकथन, काव्यवाचन, कार्यक्रम, अभिवाचन इत्यादींमधील भाषिक वैशिष्ट्ये वैचारिक मांडणे, चिकित्सकपणे समजून घेणे. भाषिक कौशल्यांच्या समृद्धीसाठी विविध श्राव्य, दृकश्राव्य माध्यमांच्या माहितीचे स्रोत म्हणून जाणीवपूर्वक उपयोग करणे. आंतरजालावरून लिंक्स, QR कोड, व्हिडिओज, यूट्यूब व प्रसारमाध्यमे इत्यादी दृकश्राव्य माध्यमातून अपेक्षित व अध्ययनपूरक संदर्भांचा शोध घेऊन ते वापरणे. क्षेत्र 2. भाषण, संभाषण. विविध साहित्यकृतींवर आधारित चर्चेत सहभागी होताना साधक-बाधक विचारांच्या मांडणीसाठी विषयानुरूप भाषा परिणामकारकतेने वापरणे. वाचलेल्या पुस्तकांची माहिती व एखाद्या कथेचा, कवितेचा सारांश, कवितेतील ओळींचा अर्थ सांगणे, तसेच कविता, गीत, भाषण सादर करणे. दिलेल्या विषयाला अनुसरून स्वतःचे स्वतंत्र विचार संदर्भासह मुद्देसूदपणे मांडता येणे. भाषण, संभाषण कौशल्यांची वैशिष्ट्ये आत्मसात करून त्यांचा व्यक्तिमत्व विकासाच्या दृष्टीने आत्मविश्वासपूर्वक वापर करता येणे. क्षेत्र 3. वाचन. विविध साहित्यकृतींचे अभिवाचन करणे तसेच साहित्यांच्या आस्वादासाठी वाचन करणे. संकेतस्थळावरील ई-बुक्स, ई-न्यूज आणि ई-साहित्य शोधून वाचन करता येणे व त्यांचा योग्य ठिकाणी वापर करता येणे. स्पर्धा परीक्षांच्या दृष्टीने मराठी भाषाविषयी संबंधित उपयुक्त घटकांचे अभ्यासपूर्ण वाचन करणे. स्वतःचे भाषाविषयक ज्ञान अद्ययावत करण्यासाठी संबंधित उपयुक्त घटकांचे अभ्यासपूर्ण वाचन करणे. उदाहरणार्थ विविध नियतकालिके, संदर्भ ग्रंथ, कोश वाङ्मय इत्यादी. क्षेत्र 4. लेखन. पाठाच्या आशयाचे व त्या पाठातील विचारांचे आकलन करून घेऊन त्याबाबत स्पष्टीकरणासह आपले मत स्वतःच्या भाषेत समर्पक शब्दात लिहिणे. काव्यपंक्तीतील काव्यसौंदर्य स्पष्ट करणे व पाठातील भाषिक सौंदर्यस्थळे शोधून लिहिणे. आपले अनुभव, निरीक्षण आणि त्या अनुषंगाने केलेला विचार लेखनातून अभिव्यक्त करणे. उपयोजित मराठी या भागातील संबंधित घटकावर आधारित कृती सोडवणे. अध्ययन कौशल्य. अनुभवलेल्या विविध घटनांसंदर्भात व्यापक अर्थाने अभिव्यक्त होता येणे. संगणकावर उपलब्ध असणाऱ्या विविध शैक्षणिक ॲप्लिकेशनचा उत्तमरित्या कृतीयुक्त वापर करता येणे. प्रसारमाध्यमातून समोर येणाऱ्या घटकांचे सांगोपान आकलन करून चिकित्सक मांडणी करता येणे. विविध सामाजिक अडसरांचे आकलन करून घेऊन त्यांच्या निर्मूलनासाठी स्पष्टपणे विचारांची मांडणी करणे. तंत्रज्ञान आणि आंतरजाल यांच्या योग्य वापरातून स्वला अभिव्यक्त करून विकसित करता येणे. भाषा अभ्यास, वाक्यप्रकार व वाक्यरूपांतर, समास, प्रयोग, अलंकार ओळखता येणे व त्यांच्या लेखनात उपयोग करता येणे. निबंध लेखन, सुचवलेल्या विषयांवर
निबंध लेखन करणे. पाठ्यपुस्तकाच्या अंतरंगाविषयी माहिती. श्रवण, भाषण, संभाषण, वाचन, लेखन, अध्ययन कौशल्य आणि भाषा अभ्यास व लेखन या 6 क्षेत्रांमध्ये विभागलेले आहे. अनुक्रमानिका भाग 1. बहु असोत सुंदर, वेग वशता, रोज मातीत, आयुष्य आनंदाचा उत्सव, रे थांब जरा आषाढ घना, वीरांना सलामी, रंग माझा वेगळा, विंचू चावला, रेशीम बंद, समुद्र कोंडून पडलाय, दंतकथा, आरशातली स्त्री, रंगरेषा, व्यंगरेषा, जयपूर फुटचे जनक. साहित्य प्रकार. कथा साहित्य प्रकार. परिचय. शोध व पुकाळे. घडी डॉक्टर प्रतिमा इंगोले. उपयोजित मराठी. मुलाखत, माहितीपत्रक, अहवाल, वृत्तलेख, व्याकरण व लेखन. व्याकरण, वाक्यप्रकार व वाक्य रूपांतर, समास, प्रयोग, अलंकार, लेखन, निबंध लेखन, परिशिष्टे, परिभाषिक शब्द, साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त साहित्यिकांची नावे व साहित्यकृती, शब्द व वाक्प्रचार. पाठ्यपुस्तकाचे बहिरंग. पाठ्यपुस्तकाच्या बहिरंगावरती भारतात असलेल्या भाषा दिलेल्या आहेत. या पद्धतीने आपल्याला इयत्ता 12वी युवक भारती विषय मराठी या पाठ्यपुस्तकाचा आपण अंतरंग, बहिरंग त्या ठिकाणी अभ्यासला. धन्यवाद.